तर बाबांनो, मला आज वाटलं नव्हतं की बाबा कॉन्टेंट बनवाय ना तर मला आज 1000 रुपयाला घोडा लागल. तर चला मग भावानं आपलं स्टार्टिंग बसणं स्टार्ट करूया. तर काय शे पब्लिक, मी आहे सोन्या पाटील आणि सोन्या पाटलाला 0 मिनिटात फॉलो करून घ्यायला लागतंय. तर आजचा विषय असा होता की आज आपल्याला जरा शॉपिंग बिपिंग करायची होती हो. म्हणताना आपण आलतो इथं आपल्या लेक शोर मॉलला. काय इथनं शॉपिंग करायचं म्हणलं, काय जरी झालं तरी. मग काही इथं आल्यावर आपली गाडी पार्किंग केली ना आम्ही निघालो डायरेक्ट मॉलच्या आतमध्ये. तर आता तुम्ही म्हणसाला की आजकाल लय पैसा उडवायला लागलाय कारण तुझ्याकडे लय पैसा आलाय. तर पैसा आपल्याकडे काय घंटा आला नाही आणि कधी येणार बी नाही असं वाटत होतं. ते काय तर असू दे म्हणलं, आपण इथं मॉलमध्ये स्लीपर घालून आलतो. स्लीपर घालून काय शोभा दिना म्हणलं, बूट बीट घ्यायला लागते आपल्याला. हे बूट जरा मला आवडलं होतं आणि ह्याची किंमत बघायला गेली तर 17,000 दिसली. ह्याच्या आयला इथंच गोडा लागू दे म्हणलं, हे काय स्कीम आपल्याला सगळ्यांनी दिसत नाही, इथंच भेकल लागायचं होईल म्हणलं. असू दे म्हणलं, दुसरं काय तर आपण बघू. तेवढ्यात हातातल्या घड्याळाकडे नजर गेली. आता हे बंद पडले म्हणून मी म्हणलं आता हे घ्यावं. आणि हे घड्याळ आपल्या गावाकडे 700 रुपयाला येते. मला वाटलं इथं 1000 रुपयाला येईल. आणि ह्याच्या आयला लावाय घोडा ही होतं इथं 60,000ला. 60,000चा माझा मोबाईल नव्हता. ह्याच्या आयला घोडा लागतो म्हणलं, आपण इथनं हालूया. एवढ्यात जाता जाता म्हणलं आता हे टी शर्ट एक भारी दिसला आणि हे टी शर्ट होता 1000 रुपयाचा. घ्यायचं तर काय माझ्या मनात नव्हतं, पण घातल्यावर फिटिंग बिटिंग एकदम व्यवस्थित होते. म्हणलं आता घ्यायला लागतोय. असू दे म्हणलं, आता पैसा आता आपण कुठं कुणाला कमवून ठेवायचा आहे. म्हणताना टी शर्ट घेऊन आपलं निघालो घरला. आणि भावानं ब्लॉग आवडला लाईक करा, फॉलो करा आणि आपल्या युट्यूबच्या चॅनलला तेवढं भावा तुम्ही सबस्क्राईब करत नाही तेवढं सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय.